नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आणि आपण पाहत आहात पल्स करिअर काउन्सिलिंग. ऑल इंडिया 15% कोटा MCCचा आहे. MCCचा रिझल्ट जो आहे तो काल लागलेला आहे. या रिझल्टच्या नंतरचा प्रोसेस काय असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट झाली आहे त्यांनी काय करायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट नाही झाली आहे त्यांनी काय करायचं आहे, सोबतच अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांनी जे आहे ते विलिंगनेस कसे सबमिट करायचे आहे, त्यांना कुठले ऑप्शन चूज करायचे आहेत आणि किती ऑप्शन आहेत हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच आपण ऑल इंडिया MCC 15% कोट्याचा जो आहे तो कोटअप काय आहे तो पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1मध्ये जे आहे ते सीट अलॉट झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना जे आहे ते दोन ऑप्शन आहेत त्यांच्यासमोर. एक आहे विलिंगनेस सबमिशनचं सगळ्यात इम्पॉर्टंट जे प्रोसेस आहे त्यामध्ये दोन ऑप्शन आहेत, फ्रीज ऑप्शन आहे आणि बेटरमेंट असे दोन ऑप्शन जे आहेत ते देण्यात आलेले आहेत यावर्षी MCCकडून. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं आहे आणि ते जर त्या कॉलेजवर जे आहेत ते सॅटिस्फाय असतील तर ते विद्यार्थी आहेत ते फ्रीज ऑप्शन चूज करू शकतात. जर तुम्ही फ्रीज ऑप्शन चूज केलात तर तुम्हाला जे आहे ते पुढल्या राऊंडमध्ये तुम्ही एलिजिबल नसणार आहेत. तुम्ही भेटलेल्या कॉलेजवर सॅटिस्फाय आहेत हे त्याचा अर्थ होतो. त्यानंतर जे आहे ते तुम्हाला फ्रीज ऑप्शन चूज केल्याच्यानंतर MCCच्या वेबसाईटवरती तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे ते तुमचे अपलोड करायचे आहेत, स्कॅन कॉपी. त्यानंतर दिलेल्या शेड्यूलमध्ये आहे ते तुम्हाला तुमच्या रिपोर्टिंगसाठी जायचं आहे. सोबत ज्या विद्यार्थ्यांना भेटलेले कॉलेजवर ते सॅटिस्फाय नाहीत पण त्यांना पुढल्या राऊंडमध्ये जायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी ऑप्शन फ्लोट चूज करायचा आहे. फ्लोट चूज केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या MCCच्या लॉगिनमधून जे आहे ते तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहेत ते MCCच्या वेबसाईटवरती अपलोड करायचे आहेत. या डॉक्युमेंट अपलोड केल्याच्यानंतर ते डॉक्युमेंट ऑनलाईनमध्ये व्हेरीफाय होतील. तुम्हाला कॉलेजला रिपोर्टिंगला वगैरे जायची गरज नाही आहे. ते सगळं प्रोसेस ऑनलाईनमध्ये होणार आहे रिपोर्टिंगचं. त्यानंतर तुम्ही कॅप राऊंड 2साठी इलिजिबल असणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला ऑल इंडिया MCC ऑल इंडिया कोटाच्या राऊंड 2साठी जे आहे ते इलिजिबल असल्यामुळे तुम्ही कॅप राऊंड 2मध्ये ती चॉईस फिलिंग करायची आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांना आणखी कुठले कॉलेज अलॉट झाले नाही अशा विद्यार्थ्यांना काही करायचं नाही आहे. त्यांनी नेक्स्ट राऊंडसाठी वेट करायचं आहे. नेक्स्ट राऊंडमध्ये त्यांना परत नवीन चॉईस फिलिंग जी आहे ती इन्सर्ट करायची आहे. त्यानंतर त्यांना सीट अलॉट केली जाईल. ज्या विद्यार्थ्यांना डीममध्ये जरी कॉलेज सीट भेटली आहे त्या विद्यार्थ्यांना पण हेच प्रोसेस असणार आहे. त्यांना आयदर त्यांना एक ऑप्शन जर सीट भेटली असेल त्यांना फ्रीज किंवा फ्लोट ऑप्शन चूज करावं लागेल. जर फ्रीज चूज केला तर तुम्हाला जे आहे ते दिलेल्या टाईममध्ये ते कॉलेजला जे आहे ते व्हिजिट करून रिपोर्टिंग करावं लागेल. जर तुम्ही फ्लोट घेतलात तर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहेत ते MCCच्या वेबसाईटवरती अपलोड करून नेक्स्ट राऊंडसाठी तुम्ही इलिजिबल असणार आहेत. ओके. शेड्यूल काय आपण पाहूयात रिपोर्टिंगचं. तुम्ही इथं पाहू शकता या रिपोर्टिंगसाठी MCCनं शेड्यूल दिलेला आहे. तर रिझल्ट जो आहे ते 21 तारखेला आलेला आहे. ओके. रिपोर्टिंगचा जो शेड्यूल आहे जॉईनिंगचा सेट ज्या विद्यार्थ्यांना फ्रीज ऑप्शन चूज केले त्या विद्यार्थ्यांना 21 ऑगस्ट ते 31 ऑगस्टच्या दरम्यान जे आहे ते कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचे आहे. फिजिकल रिपोर्टिंगला जातेच तुम्ही जे आहे ते तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे घेऊन जायचे आहे. सोबत तुम्हाला जी कॉलेजची फीस आहे त्याचा DD तयार करून जो आहे तो घेऊन जायचा आहे. त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं आहे ज्याने फ्रीज ऑप्शन चूज केले आणि संबंधित कॉलेजला आहे ते कॉल करून सगळी इन्फॉर्मेशन जे आहे ते मागून घ्यायची आहे. त्यानंतर नुसार तुम्हाला DD वगैरे तयार करून कॉलेजला रिपोर्टिंग करायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फ्लोट ऑप्शन चूज केले त्यांना फक्त MCCच्या वेबसाईटवरती जे आहे ते डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर त्यांना नेक्स्ट राऊंडसाठी वेट करायचं आहे. आपण कॅटेगरीनुसार जो आहे तो कोटअप पाहूयात काय आहे. ओपन कॅटेगरीसाठी जर कटऑफ पाहिला आपण तर MCC कॅप राऊंड 1चा तो 41,000 इतका ऑल इंडिया रँकवर जे आहे ते तुम्हाला MCCमध्ये कॅप राऊंड 1मध्ये सीट भेटलेली आहे. नीटचा स्कोअरचा जर विचार केला तर 545 या स्कोअरवरती जे आहे तो ओपन कॅटेगरीचा विद्यार्थ्याला सीट अलॉट झालेली आहे. जर OBCचा विचार केला तर OBCमध्ये जर पाहिला तर तुम्ही 42,260 या ऑल इंडिया रँकवरती सीट अलॉट झालेली आहे MCCमध्ये. आणि जर मार्क्सचा विचार केला तर 544 या रँकवरती जे आहे 544 मार्क्सवरती OBC कॅटेगरीला जे आहे ते सीट अलॉट झालेली आहे. EWSचा जर पाहिला तर 45,421 या ऑल इंडिया रँकवरती जे आहे तो सीट अलॉट झालेली आहे. नीटचा स्कोअर पाहिला तर 540 या स्कोअरवरती जी सीट अलॉट झालेली आहे. SC कॅटेगरीसाठी जर विचार केला तर अराऊंड 1,53,140 ऑल इंडिया रँकवरती सीट अलॉट झालेली आहे. लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट जो आहे SCचा तो 1,53,140चा आहे. नीटचा स्कोअरचा विचार केला तर 458 इतक्या ऑल नीटच्या स्कोअरवर जे आहे ती सीट अलॉट झालेली आहे SC कॅटेगरीसाठी. STसाठी जो आहे तो 1,77,553 ऑल इंडिया रँकवर जे आहे ती सीट तिथं अलॉट झालेली आहे. मार्क्सचा विचार केला तर 445 या नीटच्या स्कोअरवरती जे आहे तर सीट भेटलेली आहे.